नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण बघा येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्न असे IMP प्रश्न बघा, जे काही ट्रेंडिंग चालू घडामोडीवर आहेत बघा, तर त्या संबंधित चालू घडामोडीवर संबंधित असणारे IMP प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। काल आपण एक व्हिडिओ टाकला होता, तो देखील आपल्याला पाहायचा आहे। आज आपला असणार आहे दुसरा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बघा जेवढे काही सध्या ट्रेंडिंग चालू घडामोडी आहेत बघा, तर त्या संबंधामध्ये असणारे कुठे ना कुठे जरासाही संबंध या प्रश्नांचा त्या ठिकाणी येतो। त्यासाठी जेवढे काही IMP प्रश्न आपण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। आज आपला दुसरा पार्ट असणार आहे। काल आपण एक पार्ट अपलोड केलेला आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे। दुसरा पार्ट पाहूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। प्रश्न सर्व IMP आहे। प्रश्न पहिला बघा, गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये जवळपास भरपूर प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न पहिला, त्याचं कारण काय तर ते देखील आपण पाहणार आहोत। तर 2022 मध्ये नमिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते? IMP प्रश्न आहे। गेल्या वर्षी भरपूर प्रश्न हा विचारलेला आहे, ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय 8। तर 2022 मध्ये नमिबियातून भारतात 8 चित्ते आणण्यात आले होते। त्यानंतर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते? तर 12 चित्ते आणण्यात आले होते। दोन्ही महत्त्वाचे आहेत बघा, नमिबियातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतून 12, अशी एकूण 2 वर्षात 20 चित्ते हे आपल्या भारतामध्ये आणले होते। आता हा प्रश्न घेण्याचं कारण, तर नुकतंच बघा भारतामध्ये पहिली चित्ता सफारी ही कोनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झालेली आहे। काय तर भारतातील पहिली चित्ता सफारी ही कोनो राष्ट्रीय उद्यानात सुरू झाल्या कारणाने हा प्रश्न बघा सध्या ट्रेंडिंग आहे, जो विचारला जाऊ शकतो। जर प्रश्न डायरेक्ट चालू घडामोडीवर त्या चालू घडामोडीवर विचारला नाही, तर जी काही आपण अंतर्गत माहिती कव्हर करत असतो बघा, तर त्या माहितीमधला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यासाठी आपल्याला कोणताच 1 मार्क सोडायचा नाही, सर्व IMP टॉपिक आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत। चला, पहिला प्रश्न कळाला। दुसरा प्रश्न आहे श्रेयसन नाही तर श्रेयसन फार्मा। लक्षात ठेवायचं आहे, श्रेयसन फार्माच्या कोल्ड्रिफ्ट कप सिरपमध्ये कोणते विषारी रसायन आढळलेले आहे? आता हा प्रश्न का, तर सध्या खूप ट्रेंडिंग विषय बघा, लक्षात ठेवायचा आहे। येणाऱ्या भरतीमध्ये यामधला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता ते ट्रेंडिंग का आहे, तर बघा मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेशमधील 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू हा श्रेयसन फार्माने बनवलेल्या कोल्ड्रिफ्ट कपच्या सिरपमुळे झालेला आहे। त्याचं कारण, तर त्या कोल्ड्रिफ्ट कप सिरपमध्ये बघा एक पर्याय डायलिथिन ग्लायकोल नावाचं जे काही विषारी रसायन बघा, डायलिथिन ग्लायकोल, तर हे विषारी रसायन त्या सिरपमध्ये जवळपास 48% मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे त्या 23 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बघा। आणि सध्या ही जी काही श्रेयसन फार्मा कंपनी आहे बघा, तर ती सध्या चर्चेचा विषय ठरलेला। त्यासाठी या श्रेयसन फार्मावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपण माहितीमध्ये सर्व कव्हर केलेलंच, या ठिकाणी आपण जास्त माहिती घेणार नाही, फक्त चालू घडामोडीशी रिलेटेड आपण IMP प्रश्न कव्हर करत आहोत। लक्षात ठेवायचं आहे, डायलिथिन ग्लायकोल हे अतिशय विषारी रसायन त्या कोल्ड्रिफ्ट कप सिरपमध्ये आढळले होते, जे श्रेयसन फार्मा या कंपनीने बनवले होते। कोणत्या राज्यात कंपनी आहे ती सध्या, तर तमिळनाडू या राज्यामध्ये ती कंपनी स्थित आहे। तिसरा प्रश्न पाहूया। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार कोण आहेत? तर नुकतंच बघा हा जो काही गीत आहे बघा, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, तर हे जे काही गीत आहे, तर ते गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये बघा एकत्र गायले आहे आणि याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बघा नोंद झालेली आहे। त्यासाठी हा देखील प्रश्न ट्रेंडिंग आहे। तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे जे काही गीत आहे बघा, तर हे गीत कोणाचे आहे? तर ते आहे पर्याय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे गीत असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जर पूर्ण नाव आपण पाहिलं तर माणिक बंडोजी इंगळे। लक्षात ठेवायचं आहे, माणिक बंडोजी इंगळे असं त्यांचं पूर्ण नाव आहे। हे जे काही सामूहिक गीत गायलं होतं बघा, सामूहिक गीत, तर त्या गीताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणती आहे? तर देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ही
पर्याय ब नागपूर अजनी ते पुणे ही आहे बघा देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस. हे देखील सध्या गाजलेला विषय आहे, कारण बघा महाराष्ट्रामध्ये ही सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातली कितवी आहे तर बघा 12वी आहे. बघा महाराष्ट्रातली कितवी आहे तर 12वी वंदे भारत एक्सप्रेस आहे, जी देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस म्हणून बघा नाव तिचं झालेलं आहे. सध्या कोच किती आहेत? 8 कोच आहेत. एकूण अंतर किती आहे तर 881 किलोमीटर एवढं तिचं अंतर आहे, जी देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ठरलेली आहे. IMP प्रश्न आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कोठे धावली होती तर ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब उत्तराखंड. उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले असून मदरसा बोर्ड बंद करणारे देखील देशातील पहिले राज्य जर कोणते ठरले तर त्याचं उत्तर देखील असणार आहे बघा उत्तराखंड. तर नुकतंच उत्तराखंड सरकारने बघा मदरसा बोर्ड जे काही आहे बघा तर ते बंद केलेले आहे आणि त्यासाठी उत्तराखंड हे पुन्हा एकदा चर्चेत आल्या कारणाने हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. पुष्कर सिंग धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री असून डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. 6वा प्रश्न आहे, डेक्कन क्वीन चालवणाऱ्या लक्षात ठेवायचं आहे डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक कोण तर हा प्रश्न घेण्याचं कारण तर नुकतंच बघा पर्याय योग्य उत्तर असणार सुरेखा यादव ह्या डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक असून या बघा 36 वर्ष कामगिरी नंतर त्या आता निवृत्त झालेल्या बघा 36 वर्ष कामगिरी करल्यानंतर त्या आता निवृत्त झालेल्या आहेत आणि त्यासाठी सुरेखा यादव ह्या चर्चेत ठरल्या असून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक कोण तर लक्षात ठेवायचं आहे सुरेखा यादव. तशाच आशियातील पहिल्या महिला चालक कोण रेल्वे चालक तर लक्षात ठेवायचं आहे सुरेखा यादव ह्याच आहेत. आणि वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली भारतीय महिला कोण तर तिचं देखील उत्तर सुरेखा यादव हेच असणार आहे. सुरेखा यादवनी बघा सोलापूर ते CSMT या दरम्यान बघा वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती. जर अपूर्वा अलाटकर यावर एक प्रश्न विचारला तर तो प्रश्न असा असेल, पुणे मेट्रो चालवणारी पहिली कोण तर पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला ठरली आहे बघा अपूर्वा अलाटकर. 7वा प्रश्न आहे, भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये कोठे सुरू झाले होते तर भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये मुंबई या ठिकाणी बघा सुरू झाले होते आणि ते सुरू कोणी केले होते तर ईस्ट इंडिया कंपनीने बघा लक्षात ठेवायचं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1764 मध्ये मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले टपाल कार्यालय हे सुरू केले होते. प्रश्न विचारला, जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हिक्कीम लक्षात ठेवायचं आहे हिक्कीम हिमाचल प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय हे आहे. 8वा प्रश्न, 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या कविता संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. सध्या नोबेल पुरस्कार हा खूप चर्चेचा विषय ठरला असून 2025 मधले जर विजेते विचारले नाही तर बघा भारतातील जेवढे काही विजेते आहेत बघा तर त्यावर एखादा प्रश्न हा पडू शकतो किंवा नोबेल पुरस्काराची सुरुवात वगैरे यावर एखादा प्रश्न पडू शकतो. सध्या आपण हा प्रश्न कव्हर केला जो IMP असणार आहे बघा. गेल्या वर्षी देखील यावर एक प्रश्न विचारला होता त्यासाठी हा एकदा पुन्हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यासाठी 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. एक प्रश्न या ठिकाणी कव्हर झाला. आता तो कोणत्या कविता संग्रहासाठी प्राप्त झाला होता जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे गीतांजली. लक्षात ठेवायचं आहे गीतांजली या कविता संग्रहासाठी 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. तसेच बघा नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय जर विचारले तर रवींद्रनाथ टागोर हेच उत्तर असणार आहे, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळवणारे ते सर्वप्रथम व्यक्ती ठरले होते, भारतीय व्यक्ती. प्रश्न विचारला जाऊ शकतो, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर रवींद्रनाथ टागोर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा नवा प्रश्न आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बघा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये असून देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोणते तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बघा देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ असणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं असून महाराष्ट्रातलं 4थं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेलं आहे नवी मुंबई. नाव कोणाचं प्रस्तावित आहे? तर सरकारने देखील मंजुरी दिलेली आहे. दिबा पाटील यांचं नाव बघा त्या विमानतळाला देण्यात येणार आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला होता? तर माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम हा स्वीडन, लक्षात ठेवायचं आहे, स्वीडन या देशामध्ये लागू झाला होता. केव्हा? तर 1766 मध्ये. 1766 मध्ये स्वीडन या देशामध्ये सर्वप्रथम माहितीचा अधिकार अधिनियम RTI कायदा जो काही आहे बघा तर तो लागू झाला होता. त्यानंतर इतर देशांनी सुरू केला होता. त्यामध्ये अमेरिका असेल, नॉर्वे असेल, फ्रान्स या देशांनी बघा स्वीडन नंतर हा जो काही माहितीचा अधिकार अधिनियम आहे बघा तर तो लागू केला होता. भारतात केव्हा लागू करण्यात आला? तर 2005 साली. भरपूर हा प्रश्न पडलेला बघा. भारतामध्ये 2005 साली लागू करण्यात आला होता. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम लागू करणारा भारत हा कितवा देश आहे? तर 54वा देश आहे. कितवा? 54वा देश आहे. लक्षात ठेवायचं आहे 54वा. 11वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर स्वतंत्र भारताचे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत बघा MC छागला. लक्षात ठेवायचं आहे MC छागला हे स्वतंत्र भारताचे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत. जर विचारलं सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा HJ कानिया. दोन्ही प्रश्न IMP आहेत बघा. HJ कानिया हे पहिले मुख्य सरन्यायाधीश असून मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत बघा MC छागला. एक प्रश्न इथे IMP आपण कव्हर करू. तर जे काही मुंबई उच्च न्यायालय बघा तर याचे 4थे खंडपीठ कोठे स्थापन केले जात आहे? तर कोल्हापूर. लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ हे स्थापन केले जात असून सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी बघा खंडपीठ स्थापन केले नसून सध्या सर्किट बेंच हे स्थापन केले आहे बघा. कोणत्या ठिकाणी? तर कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच हे स्थापन केलेले आहे. खंडपीठ हे सध्या काम त्याचं सुरू आहे. 4थे खंडपीठ कोणते असणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे? तर कोल्हापूर हे असणार आहे. त्यानंतर सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय कोणते? तर मुंबई उच्च न्यायालय हे बघा सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरणार आहे. IMP आहे सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. 12वा प्रश्न आहे, पहिले मराठी भाषा भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर पहिले मराठी भाषा भवन हे बघा पर्याय C चर्नी रोड मुंबई या ठिकाणी पहिले मराठी भाषा भवन हे उभारण्यात येत असून देशातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर बघा पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे उभारण्यात येत आहे. 13वा प्रश्न आहे, सतीश धवन अवकाश केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सतीश धवन अवकाश केंद्र हे पर्याय B श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा सतीश धवन अवकाश केंद्र हे स्थित आहे. इस्रो दुसरं सर्वात मोठं अवकाश प्रक्षेपण केंद्र कोठे उभारत आहे? तर बघा तुतीकोरीन तमिळनाडू या ठिकाणी उभारत आहे. हे देखील IMP आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष V नारायणन आहेत बघा V नारायणन. बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता? तर पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार हा पर्याय क लक्ष्मण शास्त्री जोशी. लक्षात ठेवायचं आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आता कशासाठी? तर बघा वैदिक संस्कृतीचा विकास IMP आहे बघा वैदिक संस्कृतीचा विकास यासाठी पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार हा लक्ष्मण शास्त्री जोशी यांना 1955 साली प्राप्त झाला होता. लक्षात ठेवायचं 1955 साली. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? तर वि.स. खांडेकर. लक्षात ठेवायचं वि.स. खांडेकर हे आहेत बघा ज्यांना ययाती कादंबरीसाठी 1974 साली बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक जर कोण ठरले तर ते आहेत बघा वि.स. खांडेकर. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर भारतातील पहिले रामसर स्थळ आहे बघा पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि चिल्का सरोवर
तर हे दोन्ही जे काही आहेत बघा तर ते भारतातील पहिले रामसर स्थळे आहेत. सध्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या 93 झालेली आहे. किती? 93 झालेली आहे. 91 होती. त्यानंतर बिहारमधील 2 स्थळांना बघा रामसर स्थळांचा दर्जा हा प्राप्त झाला असून एकूण संख्या झालेली आहे 93. सध्या रामसर स्थळ हे देखील ट्रेंडिंग टॉपिक आहे. जे काही रामसर शहर आहे बघा, रामसर शहर, तर ते कोणत्या देशात आहे कमेंट करून सांगायचं आहे. रामसर शहर कोणत्या देशात आहे? ज्या ठिकाणी बघा रामसर करार हा झाला होता. सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर बघा तमिळनाडू राज्यामध्ये बघा, तमिळनाडू, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 16वा प्रश्न आहे, व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर 2013 मध्ये कोणत्या राज्याच्या नोकसेन विधानसभा पोटनिवडणुकीत करण्यात आला होता? हा देखील IMP प्रश्न आहे. सध्या व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपर दोन्ही विषय ट्रेंडिंग आहेत बघा. व्हीव्हीपॅटवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हीव्हीपॅटवर जर विचारला प्रश्न, त्याचा फुल फॉर्म विचारला तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते आपण येथे कव्हर करणारच आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर 2013 मध्ये करण्यात आला होता. एक प्रश्न इथे कव्हर झाला. कोणत्या राज्यात करण्यात आला होता असा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं आहे नागालँड. नागालँडच्या नोकसेन विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये याचा वापर हा 2013 साली करण्यात आला होता. IMP प्रश्न आहे. व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर वोटर व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रेल. लक्षात ठेवायचं आहे वोटर व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रेल असा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर आतापर्यंत एकूण 9 जणांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय मगाशी आपण पाहिले रवींद्रनाथ टागोर होते. शेवटचे भारतीय कोण आहेत? अभिजित बॅनर्जी, ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता 2019 साली. 2019 नंतर आतापर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला नाही. IMP प्रश्न आहे. हा देखील विचारला जाऊ शकतो. एकूण 9 भारतीयांना नोबेल पुरस्कार आपण आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. यावर एक स्पेशल विषय आपण टॉपिक कव्हर केला आहे नोबेल पुरस्कारावर, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये नोबेल पुरस्कारावर एखादा जरी प्रश्न विचारला तर त्यामधलाच हमखास येईल, त्याच्या बाहेरचा प्रश्न कोणताही विचारला जाणार नाही. त्यासाठी नोबेल पुरस्कार जो काही आपण टॉपिक कव्हर केला बघा, तर तो देखील आपल्याला पाहायचा आहे. पुढचा 18वा प्रश्न आहे, प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असून देशातील पहिले AI मंदिर जर कोणतं ठरणार आहे तर ते बघा तिरुपती बालाजी मंदिर ठरणार आहे, जे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. हा देखील प्रश्न IMP आहे, कारण नुकतंच बघा हा प्रश्न आपण कव्हर केला होता मागच्या 5-6 दिवसांपूर्वी की देशातील पहिलं AI मंदिर कोणतं असणार आहे? तर तिरुपती बालाजी हे देशातील पहिलं AI मंदिर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इराणमधील रामसर या ठिकाणी रामसर करार हा कोणत्या वर्षी झाला होता? मगाशीच आपण हा प्रश्न कव्हर केला होता बघा. तर 1971 मध्ये इराणमधील रामसर या शहरामध्ये बघा रामसर करार हा झाला होता. 20वा प्रश्न आहे, जगातील पहिली अधिकृत एअरमेल सेवा 1911 मध्ये भारतात कोठे सुरू झाली होती? तर जगातील पहिली अधिकृत एअरमेल सेवा 1911 मध्ये पर्याय ड अलाहाबाद, सध्याचे प्रयागराज या ठिकाणी बघा सुरू झाली होती. हा देखील IMP प्रश्न. टपाल कार्यालय, देशातील पहिलं टपाल कार्यालय आपण मगाशीच पाहिलं, जे मुंबई या ठिकाणी बघा स्थापन झालेलं होतं. पुढचा 21वा प्रश्न आहे, तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ही जी काही ट्रॉफी आहे बघा, तर ती कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केली जाते? हा प्रश्न घेण्याचं कारण, तर काही दिवसांनी बघा पतौडी ट्रॉफी जी काय बघा पतौडी ट्रॉफी, तर तिचं नाव बदलून तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असं करण्यात आलं आणि त्यासाठी हा देखील प्रश्न IMP आहे. तर विचारला जाऊ शकतो तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ही कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केली जाते? तर पर्याय C भारत आणि इंग्लंड या 2 देशादरम्यान बघा तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ही आयोजित केली जाते. यावर्षी जे आयोजन करण्यात आलं बघा, तर त्यामध्ये 2 भारताने सामने जिंकले, 2 इंग्लंडने सामने जिंकत ही जी काही मालिका आहे बघा, तर ती बरोबरीवर समाप्त केलेली आहे, बरोबरीवर. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशादरम्यान बघा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही आयोजित केली जाते, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. पुढचा 22वा प्रश्न आहे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा कोणत्या ठिकाणी आहे? तर तो बघा पर्याय ब अहिल्यानगर.
अहिल्यानगर या ठिकाणी आहे बघा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, ज्या ठिकाणी बघा देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा कोठे उभारण्यात येत आहे, तर अहिल्यानगर या ठिकाणी उभारण्यात येत असून या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये तो उभारण्यात येत आहे. त्यासाठी आपण हा प्रश्न कव्हर केला आहे की सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे. अहिल्यानगरमध्ये कोठे, तर कोपरगाव या ठिकाणी आहे, कोपरगाव या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 23वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली मराठी व्यक्ती. हा देखील प्रश्न नाकारता येत नाही, हा देखील विचारला जाऊ शकतो, कारण दादासाहेब फाळके पुरस्कार हा 55वा नुकतंच मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यासाठी दादासाहेब फाळके हा जो काही पुरस्कार आहे बघा, तर तो देखील चर्चेचा विषय ठरला आहे. यावर देखील आपण स्पेशल टॉपिक कव्हर केलेला बघा दादासाहेब फाळके पुरस्कारावर, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. त्यामधला देखील एखादा प्रश्न हमखास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं दुर्गा खोटे यांना बघा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या होत्या बघा. पहिल्या दुर्गा खोटे IMPI ज्यांना 1953 मध्ये बघा हा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला होता. आतापर्यंत एकूण 6 मराठी व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेला आहे. किती? 6 जणांना. पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? 1969 मध्ये झाली होती, 1969. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रथम कोणत्या व्यक्तीस मिळाला होता, तर देविका राणी यांना बघा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रथम मिळाला होता. त्यानंतर जर प्रथम विचारलं आणि प्रथम महिला विचारलं तर दोघांचं उत्तर एकच आहे बघा. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला देविका राणी आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली व्यक्ती जर विचारली तर त्याचं उत्तर देखील असणार आहे देविका राणी. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शेवटच्या महिला कोण, तर आशा भोसले बघा, आशा भोसले, ज्यांना 2000 साली हा पुरस्कार प्राप्त झाला होता. पुढचा प्रश्न आहे नुकतंच झालेल्या करारानुसार यशराज फिल्म 2026 पासून UK मध्ये किती बॉलिवूड चित्रपट निर्माण करू शकते, तर फक्त 3. लक्षात ठेवायचं आहे. काही दिवसांपूर्वी बघा ब्रिटनचे जे काही पंतप्रधान आहेत बघा कीर स्टारमर, तर हे आपल्या भारत दौऱ्यावर आले आणि त्यांनी बघा काही महत्त्वाचे करार केले. त्यामधलाच हा एक महत्त्वाचा करार आहे बघा, ज्या करारामध्ये यशराज फिल्म जो काय आहे बघा, तर तो 2026 पासून UK मध्ये 3 बॉलिवूड चित्रपट निर्माण करू शकतो, असा जो काही करार आहे बघा महत्त्वाचा, तर तो करार त्यामध्ये झालेला आहे. प्रश्न इथे IMPI कीर स्टारमर कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान आहेत बघा, ब्रिटनचे पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे 25वा भारताच्या मुख्य न्यायाधीशांची निवड कोणाद्वारे केली जाते, तर भारताच्या मुख्य न्यायाधीशांची निवड ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते बघा, राष्ट्रपतींद्वारे. सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत, मुख्य सरन्यायाधीश भारताचे, तर भूषण गवई आहेत बघा, जे अमरावती आपल्या महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणचे ते आहेत. किती आहेत? 52 आहेत, 52. पुढचा प्रश्न राज्यपालाला राज्यपाल पदाची शपथ कोणाद्वारे दिली जाते, तर राज्यपालाला राज्यपाल पदाची शपथ ही पर्याय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, जे काही राज्याचे उच्च न्यायालय असते बघा, तर त्या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाला बघा शपथ देत असतात. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्ण नाही, आचार्य देवव्रत आहेत बघा, जे गुजरातचे देखील राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कारभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. IMP प्रश्न आहे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर आहेत. मुख्य सचिव कोण आहेत? राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर श्री चंद्रशेखर हे आहेत बघा. आणि राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. कितवे राज्यपाल आहेत हा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं 22 आहेत बघा, 22. शपथ संस्कृत भाषेत घेतली होती. हा देखील IMP प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर दुलीप ट्रॉफी ही नुकतंच काही दिवसांपूर्वी पार पडली, त्यावर हा प्रश्न जवळपास भरपूर परीक्षेमध्ये विचारला जातो. बहुतेक वेळा बघा विजेता विचारलेला नाही, कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा प्रश्न जास्त वेळा विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे दुलीप ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. तसेच इराणी चषक हा देखील क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कमेंट करून सांगायचं, संतोष ट्रॉफी. पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक
काय आहे? तर भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक आहे बघा अपोलो टायर्स. लक्षात ठेवायचं आहे, अपोलो टायर्स हा भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक आहे. अगोदर कोण होता? ड्रीम 11 होता बघा, ड्रीम 11. जो काही ऑनलाईन गेमिंगवर बघा एक कायदा आणला बघा, तर त्यानंतर ड्रीम 11चा जो काही करार आहे बघा, तर तो त्या ठिकाणी समाप्त झाला असून नवा जर्सी प्रायोजक ठरलेला आहे अपोलो टायर्स. T20 बिग बॅश लीग कोणत्या देशात आयोजित केली जाते? हा प्रश्न घेण्याचं कारण तर नुकतंच रविचंद्रन अश्विन हा जो काही आहे बघा, तर तो T20 जी काही बिग बॅश लीग आहे बघा, तर त्या बिग बॅश लीगमध्ये समाविष्ट होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. आणि त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, बिग बॅश लीग जी काही ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित केली जाते बघा, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी, तर या बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू जर कोण ठरलेला आहे तर त्याचं नाव आहे बघा रविचंद्रन अश्विन, ज्याने काही दिवसांपूर्वी सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL या दोघांमधून देखील निवृत्ती घेतली. आणि BCCIच्या माहितीनुसार बघा, जेव्हा एखादा खेळाडू हा सर्व फॉर्मॅटमधून निवृत्त होतो, जसं की IPL झालं, त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट झालं, तर त्यामधून जेव्हा निवृत्त होतो तेव्हाच तो इतर देशांमध्ये जाऊन खेळू शकतो. त्यासाठी बघा रविचंद्रन अश्विन हा सर्व ठिकाणाहून निवृत्त झाला आणि त्यानंतर BCCIने त्याला इतर देशांमध्ये खेळण्याची परवानगी दिली. BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मन्हास आहेत बघा, मिथुन मन्हास. चर्चेतील चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? इराण या देशामध्ये बघा, इराण या देशामध्ये. 31वा प्रश्न आहे, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाखची स्थापना कोणी केली होती? तर लक्षात ठेवायचं आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक यांनी बघा एक आंदोलन उभारलं होतं बघा लडाखमध्ये, ते सध्या चर्चेचा विषय ठरलं होतं. स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी बघा सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये बघा एक आंदोलन उभारलं होतं आणि त्यानंतर हे एक हिंसक वळण देखील त्या आंदोलनाला लाभलं होतं आणि त्यासाठी सोनम वांगचुक हे चर्चेचा विषय ठरलं होतं. तर त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ही जी काही संस्था आहे बघा, तर त्या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. 32वा आणि शेवटचा प्रश्न आहे, विश्वास पाटील यांच्या कोणत्या कादंबरीला 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार हा प्राप्त झाला होता? तर झाडाझडती ही जी काही त्यांची कादंबरी आहे बघा, तर या कादंबरीला 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. मित्रांनो, अशा प्रकारे जे काही लेटेस्ट चालवण्याचे प्रश्न आहेत बघा, तर त्या संबंधित आणखीन एक्स्ट्रा माहिती तर आपण प्रश्न या ठिकाणी 32 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे परीक्षेसाठी IMP असणार आहेत. त्यातला जर प्रश्न विचारला नाही तर यामधला एक्स्ट्रा माहिती जे आपण कव्हर करतो बघा, तर त्यातला हमखास एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी सर्व प्रश्न IMP कव्हर केले आहेत. काल एक आपण पार्ट अपलोड केलेला आहे, आजचा आपला हा पार्ट असणार आहे दुसरा. त्यानंतर रोजचा जो काही दिवसाचा चालवण्याचा पार्ट असणार आहे बघा, तर तो देखील आपण संध्याकाळी अपलोड करणारच आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, भरपूर जण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. आपण महत्त्वाचे टॉपिक कव्हर करत असतो, परंतु बहुतेक जण हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तसं न करता तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लक्ष्य सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.